कापायचं, थरथर थरथर व्हायचं असं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला टाच एवढी दुखायची सर, टॉयलेटला जरी जाऊन बसलं तरी उठल्यानंतर एक अर्धा तास भिंतीला धरून उभं राहावं लागायचं आणि पाय खाली झटकावा लागायचा, तरच मला पुढे चालता येत होतं, अन्यथा मला चालता येत नव्हतं सर. त्याचबरोबर कुठून बाहेरून आलो तर मला खूप सारं म्हणजे अंग असं दाबून घेऊ वाटायचं. मुलांना म्हणायचो मी खाली झोपायचो आणि वरून नाचा तुम्ही माझ्या अंगावरती, त्यावेळेस मला बरं वाटतंय. अशी पूर्ण अवस्था झाली होती वाढलेल्या वजनामुळे सर. आणि सर हे सर्व चॅलेंजेस घेऊन कधीपासून आपण जीवन जगत होता? किती वर्ष हे सर्व चॅलेंजेस होते आपल्याला? तर हे कमीत कमी 5 ते 6 वर्षापासून खूप वाढलं होतं. त्याच्या अगोदर तर होतं, परंतु या 1.5 वर्षापूर्वी सर मला बीपी आणि शुगर याच्यामध्ये मी पडलो होतो सर. ऍक्च्युली मी ज्यावेळेस मला चक्कर वगैरे यायला लागली त्यावेळेस दवाखान्यात गेलो आणि चेकअप केलं तर मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला बीपी शुगर हे ऑलरेडी झालेलं आहे, परंतु घाबरण्याचं काय कारण नाही, तुम्ही जर वजन कमी केलं तर हे तुमचं कमी होऊ शकतं. परंतु वजन कसं कमी करायचं हे माझ्या लक्षात येत नव्हतं, कारण मी दररोज 5 ते 6 किलोमीटर चालायचोही, फिरून यायचो, उड्या मारायचो, परंतु वजन जास्त असल्यामुळे पुढे पुढे गुडघे दुखायला लागले उड्या मारण्यामुळं. आणि सगळ्यात महत्वाचं सर मला कुठलीही कल्पना नव्हती की डाएट विषयीची. नुसतं मी चालायचो फिरायचो आणि तिथून येतानाच घरी सांगायचो लय भूक लागली काहीतरी खायला करून ठेवा. आणि अशा पद्धतीनं कुठलाही मेळ नव्हता. 1 ते 2 किलो वजन कमी व्हायचं सर, खूप प्रयत्न करायचो मी. 1 ते 2 किलो 3 किलो कमी व्हायचं आणि परत 3 आठवड्यांनी मोजलं तर आणि कंडिशन होती सर माझी. ओके. चॅलेंजेस आपण घेऊन जीवन जगत होता ते कमी करण्यासाठी प्रयत्न करत होतात, परंतु कमी होत नव्हतं. मग त्यावेळेस या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाला होता आणि त्यानंतर कशा पद्धतीने आपल्यामध्ये बदल होत गेले सर? येस, ग्रेट कोच आमचे मोहन गणगे सर यांच्या फेसबुक माध्यमातून मी सर या जर्नीमध्ये आलो, की त्यांच्या फेसबुकची ऍड पाहिली, वजन कमी करा वाढवा कसे ते मला विचारा. मी त्यांना एक दिवस कॉल केला आणि याच्या मार्फत मी याच्यामध्ये आलो परंतु मला काय वाटायचं की ते रत्नागिरीमध्ये आहेत, गोविंद सर लातूरमध्ये आहेत, कृष्णा सर हे तर म्हणजे बाहेरच असतात, त्यांना काय कळणार आहे की मी सकस संतुलित आहार घेतला का नाही. त्यामुळे मी होय म्हणायचो, दुधाचा ग्लास घ्यायचो, फोटो टाकायचो, परंतु सर खोटं ते खोटंच असतं. 15 दिवसानंतर माझी एनर्जी खूप कमी झाली, माझ्या पेशी कमी झाल्या आणि मी आजारी पडलो. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी विचारलं तुम्ही असं काय करताय नेमकं, तुम्ही काम वगैरे काय करू नका. मी म्हणलं सर काम वगैरे काही नाही करत, परंतु मी असं वर्कआउट करतो. तर सरांनी सांगितलं एक तर तुम्ही त्यांचा सकस संतुलित आहार घ्या, नाहीतर ते वर्कआउट तरी सोडून द्या. पण मला वर्कआउट सोडणं शक्य नव्हतं सर, कारण वाढलेलं वजन आणि त्याचबरोबर बऱ्याच डिसऑर्डर घेऊन मी जीवन जगत होतो. मला कुठल्याही परिस्थितीत माझं वजन कमी करायचं होतं सर, आणि त्याच्यामुळे ते मी सोडू शकत नव्हतं. मग परत 2-3 दिवस माझं खाडं झालं आणि मोहन सरांचा कॉल आला मला एक दिवस, काय दादा तुम्ही वर्कआउटला तुम्ही जॉईनच होत नाही. मी म्हणलं मला तुमचं वर्कआउट नको आणि तुमचं मला काही लागायचं नाही. तर ते म्हणले काय झालं, तर मी म्हणलं माझ्या पेशी कमी झाल्या, मी ऍडमिट झालो. मग ते हसले आणि म्हणाले दादा तुम्हाला मी सांगत होतो की सकस संतुलित आहार घ्या, परंतु तुम्ही होय म्हणायचं, आम्हाला सगळं माहित होतं म्हणले, कारण ते सकस संतुलित आहार कोच पासून येतो. पहिल्याच महिन्यामध्ये माझी बीपी शुगर तर नॉर्मल रेंजला गेली. दुसरा बेनिफिट माझा सगळ्यात महत्वाचा झाला तो टाचदुखीचा जो माझा त्रास होता तो पूर्ण बंद झाला. आणि तिथून 2-3 महिन्यापासून तर सर मला आजपर्यंत मला वाटत नाही की मी आजारी पडलो असेल. आणि सर थोडी जरी एखादं वाहन पडून गेलं ना तरी असं म्हणजे लगेच सर्दी व्हायची. सकस संतुलित आहार, 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार आणि तुमच्यासारख्या ग्रेट कोचचं मार्गदर्शन. काय सांगाल दादा, हा फोटो पाहिल्यानंतर जुना काय आठवतं तुम्हाला? तर सगळ्या आठवणी जाग्या होतात सर. मी सामाजिक तर कार्यकर्ता आहे, त्याचबरोबर राजकीय कार्यकर्ता आहे, परंतु कुठल्या कार्यक्रमाला वगैरे गेलं तर सगळ्यात शेवटी बसायचो. मला चांगलं आठवतंय सर सुरुवातीच्या फोटोकडे पाहिलं तर, कारण सगळे हसायचे, डेअरीवरून हात फिरवायचे, काय लय भारी म्हणायचे, परंतु भारी काहीही नव्हतं सर. आतून सगळं